मी नमस्कार. दीपाली पाटवतकर. मी तुम्हा सर्वांचं कलापुष्प आयोजित संस्कृत साहित्याची ओळख या व्याख्यानमालेत स्वागत करते. आतापर्यंत आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत की आपण सुरुवात केली वेदांपासून आणि वेदांमध्ये आपण संहिता पाहिल्या, त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथातल्या काही कथा ऐकल्या आहेत, आरण्यक आणि उपनिषदातल्या काही कथा पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये साधारणपणे कुठले विषय कव्हर केलेले आहेत त्याविषयी बोललोय. मग स्मृतींमध्ये आपण वेदांगांनी सुरुवात केली. आपल्याला वासुदेव बिडवेंनी वेदांगांची माहिती दिली. आपण उपवेद अजून पाहिले नाही आहेत, पण आपण येणार आहोत उपवेदांकडे. थोडंसं उशिरा आपण उपवेद बघणार आहोत. त्यानंतर आपण दर्शनं पाहिली आहेत. पुन्हा आपल्याला वासुदेव बिडवेंनी आस्तिक दर्शनांची ओळख करून दिली आणि त्याच्यानंतर डॉक्टर वैशाली यांनी आपल्याला नास्तिक दर्शनांची ओळख करून दिली आहे. आणि त्यापुढे आपण येत आहोत इतिहासामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे काय काय आहे, तर इतिहास आहे आणि पुराण आहेत. तर आता आपण ओळीनं पुढचे 3 शुक्रवार रामायण, महाभारत आणि पुराण असे हे 3 गोष्टी पाहणार आहोत. तर आज आपण रामायणानं सुरुवात करूया. आता रामायण कसं आहे ना, की अत्यंत माहिती असलेला ग्रंथ आहे हा, की वाल्मिकी ऋषींनी लिहिलेला आहे आणि त्याला महाकाव्य असं म्हटलेलं आहे. आणि नुसतंच महाकाव्य नाहीये, तर रामायण हे आदिकाव्य आहे, पहिलं काव्य आहे. आता रामायणापर्यंत आपण पाहिले की आधी वेदांची रचना झालेली आहे, पण वेद कसे मानले गेलेले आहेत की ते अपौरुषेय आहेत, की ते कोणी कवीनं मुद्दाम लिहिलेले आहेत, रचलेले आहेत असं नाही. त्यामुळे आदिकाव्य ही उपाधी जी आहे ती रामायणाला मिळते, वाल्मिकी रामायणाला मिळते. आणि वाल्मिकींना आदिकवी असंही म्हटलं गेलेलं आहे. तर अशी धारणा आहे की रामाची जी कथा आहे ती फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि ती जी पहिल्यांदा काव्यबद्ध केली गेली तर ती वाल्मिकींनी केली असं एक मान्यता आहे. दुसरं असं आहे की वाल्मिकी रामायणातच अगदी सुरुवातीला पहिल्या कांडामध्येच रामायणाच्या निर्मितीचीच कथा दिली आहे आणि त्याच्यामध्ये वाल्मिकी आणि नारद मुनी यांचा संवाद येतो. त्या संवादामध्ये वाल्मिकी नारद मुनींना विचारतात की मुने, तुम्ही सगळीकडे फिरत असता, तुम्ही त्रैलोक्यात सगळीकडे फिरत असता, तर तुमच्या बघण्यामध्ये कोणी असा एक आदर्श पुरुष आहे का, की जो दयाळू पण आहे आणि जो धैर्यवान पण आहे, जो धर्मानं चालतो, असा कोणी तुम्ही पाहिला आहे का? तर तेव्हा नारद मुनी म्हणतात की मुने, मी असा तर पुरुष पाहिलेला आहे आणि हा म्हणजे अयोध्येचा राजा राम आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन नारद मुनी रामाचे एक 30-35 गुण सांगतात. अतिशय सुंदर, ते अक्षरशः वाचनासारखे असे ते सगळे गुण आहेत. आणि नारद मुनी म्हणतात वाल्मिकींना की तुम्हाला माहिती नाही, रामाचं आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, तर मी तुम्हाला सांगतो. आणि मग तिथे अगदी संक्षिप्तपणे रामायणाची कथा नारद मुनींनी वाल्मिकीला सांगितली. म्हणजे ते कसं आहे ना, की रामायणाला सुरुवात करतानाच अगदी पहिल्यांदा इंडेक्स यावा, आपण कुठला ग्रंथ वाचणार आहे, त्याच्यामध्ये काय काय होणार आहे ते कळावं म्हणून ही कथा दिली असावी असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये नारद मुनी सांगतात की अयोध्या नावाची नगरी आहे, तिथे दशरथ राजा आहे, त्याला 3 पत्नी आहेत आणि त्यांना हे 4 पुत्र आहेत. त्याच्यातला सगळ्यात मोठा राम आहे आणि दशरथ ठरवतो रामाला राज्याभिषेक करायचा आणि त्याच दिवशी कैकेयी मागचे 2 वर मागते आणि आपल्या मुलाला राज्य आणि रामाला वनवास, 14 वर्षाचा वनवास असं सांगते. मग राम, लक्ष्मण, सीता वनवासात जातात. तिथे काही वर्षांनी रावण सीतेचं अपहरण करतो आणि मग राम सुग्रीवाशी मैत्री करतो, सैन्य जमवतो, सेतू बांधतो आणि रावणाशी युद्ध करून, रावणाचा वध करून सीतेला परत घेऊन येतो. आणि सीतेला परत घेऊन अयोध्येमध्ये आल्यावर
त्याला राज्याभिषेक होतो आणि त्याच्या पुढे राम अतिशय सुंदर असं रामराज्य करतो. तर ही कथा अगदी सुरुवातीला नारद वाल्मिकींना सांगतात. मग त्याच्यानंतर रामायणातच एक प्रसंग येतो की वाल्मिकींनी हे नारदांकडनं ऐकलंय, बरेच दिवस गेलेत त्याच्यानंतर, आणि वाल्मिकींचा आश्रम आहे तमसा नदीच्या काठी, आणि ते एकदा असे स्नानासाठी निघालेले आहेत आणि रस्त्यातून जाता जाता ते झाडावरती एक क्रौंच पक्षाची जोडी बघतात आणि ते अगदी त्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीचा जो विहार चाललाय तो पाहत असतात आणि तेवढ्यात एक पारधी, एक निषाद तिथे येतो आणि त्या पक्ष्यांच्या जोडीतल्या नराला बाण मारतो आणि तो नर तडफडत खाली पडतो आणि त्यावेळेला ती जी मादी आहे, क्रौंच मादी आहे, ती अतिशय विलाप करते. त्या विलापानं वाल्मिकींना अतिशय दुःख होतं आणि राग येतो, असा सात्विक संताप येतो आणि त्याच्यामध्ये ते त्या निषादाला, त्या पारध्याला शाप देतात आणि ते म्हणतात, अरे निषादा, तू ह्या जोडीमधल्या एकाला मारलंस तर ह्याच्यामुळे तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही, असा शाप ते देऊन जातात. आणि बरेच दिवस त्यांना हे दुःख मनामध्ये राहतं आणि त्यांना ह्याचंही आश्चर्य वाटत राहतं की आपल्या तोंडातून जो शाप निघाला तो शाप श्लोकरूपी बाहेर पडला. अनुष्टुप छंदामध्ये तयार केलेला हा काय बरं म्हणायचं, उत्स्फूर्तपणे जो बाहेर पडलेला आहे तो अनुष्टुप छंदामध्ये आलेला हा श्लोक आहे. तर बरेच दिवस ते असेच दुःखी आहेत, शोकात आहेत, आणि त्यावेळेला त्यांना ब्रह्मदेव येऊन सांगतात की आता तुझं हे जे दुःख आहे ते दुःख कशानं कमी होईल, तर तू नारदाकडून ऐकलेली जी रामाची कथा आहे ती कथा तू लिही, आणि ती कशामध्ये लिहिशील तर त्या अनुष्टुप छंदामध्ये जो श्लोक होता त्या छंदामध्ये तू रामायण लिही, आणि त्यानं तुझं दुःख जे आहे ते दुःख हलकं होईल, ते दुःख निघून जाईल. आणि त्यावर ब्रह्म हे पण सांगतो की हे तू लिहिलेलं रामायण जे आहे, हे आशीर्वाद दिलेला आहे ब्रह्मानं वाल्मिकींना की तू जे रामायण लिहिशील ते कसं असेल तर जोपर्यंत ह्या धरेवरती पर्वत आहेत आणि ह्या धरेवरती नद्या वाहतायत तोपर्यंत लोकांमध्ये ही कथा अमर राहील. हा असा अगदी सुरुवातीला ही रामायणाच्या निर्मितीची कथा येते आणि त्याच्यानंतर रामायणाला सुरुवात होते. तर वाल्मिकी रामायण जे आहे हे मूळ रामायण आहे, हे सगळ्यात पहिलं रामायण आहे, आद्य काव्य, आद्य कवी आहेत. त्यामुळे नंतरची जी कुठली रामायणं लिहिलेली आहेत ती सगळी ह्या वाल्मिकी रामायणाच्या आधारावर लिहिलेली आहेत. तर ह्या वाल्मिकी रामायणाची रचना कशी आहे, ह्याच्यामध्ये 7 कांड आहेत, म्हणजे 7 चॅप्टर्स म्हणू आपण. पहिला जो आहे तो आहे बालकांड, की ज्याच्यामध्ये हा पहिला जो नारद आणि वाल्मिकी संवाद आहे किंवा ब्रह्म आणि वाल्मिकी यांचा संवाद आहे तो अगदी सुरुवातीला येतो, आणि त्याच्यानंतर 5व्या सर्गापासून रामायणाला खरी खरी सुरुवात होते. की आपलं हे आहे ना गदिमांचं गीत रामायण, त्या गीत रामायणाची जशी सुरुवात आहे, अयोध्या शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, तर अयोध्येच्या वर्णनापासून सुरुवात होते. तर तसंच बालकांडामध्ये 5व्या सर्गापासून रामायणाला, खऱ्या रामायणाला सुरुवात होते, आणि ती सुरुवात होते अयोध्येच्या वर्णनापासून, की अयोध्या ही नगरी कशी आहे, त्याच्यामध्ये आटपाट रस्ते कसे आहेत, त्याच्यावरती कसे रथ आहेत आणि हत्ती आहेत तिथे, असं सगळं वर्णन येतं. उंच उंच इमारती आहेत आणि तिथे मग हा दशरथ राजा आहे आणि त्याच्यामध्ये त्याला पुत्र नाही म्हणून मग त्यानं पुत्रकामेष्टी यज्ञ केलाय. त्या यज्ञानंतर त्याच्या 3 राण्यांना 4 पुत्र झालेले आहेत. तर ही रामजन्माची कथा बालकांडामध्ये येते आणि रामाचा जन्म होतो
की त्याच सर्गामध्ये इतकं पटपट ही हलणारी कथा आहे ना वाल्मिकी रामायण, रेंगाळतच नाही, कुठेच रेंगाळत नाही, पटपट पटपट पुढे जाते. की रामाचा जन्म होतो आणि त्याच सर्गामध्ये सगळ्यात शेवटी विश्वामित्र ऋषी येतात. की रामाचं शिक्षण झालेलं आहे, त्याचे गुरु वशिष्ठ आहेत आणि राम साधारण 16 वर्षाचा आहे की तेव्हा विश्वामित्र येतात आणि दशरथाला म्हणतात की मला तुझा पुत्र दे. कशासाठी? यज्ञ रक्षणासाठी. तर हा पण प्रसंग बालकांडामध्ये येतो. मग यज्ञ रक्षणासाठी राम आणि लक्ष्मण विश्वामित्राबरोबर जातात. तिथे त्राटिकेचा वध करतात. तिथून मग पुढे ते ह्याला जातात, मिथिलेला जातात. मिथिलेला सीता स्वयंवराचा जो पण ठेवलेला आहे जनकानं, तो धनुष्यावरती प्रत्यंचा चढवण्याचा, आणि ते काम करताना ते शिवधनुष्य जे आहे ते तुटतं आणि त्यात मग जानकीचा आणि रामाचा विवाह तिथे ठरतो. मग त्यावेळेला राम म्हणतो की आधी माझ्या आई वडिलांची परवानगी घ्यायला पाहिजे. मग जनक राजा निमंत्रण पाठवतो. मग दशरथ आपल्या राण्यांना, मंत्र्यांना असं सगळे वाजत गाजत येतात आणि मग तिथे सीतेचं आणि रामाचा विवाह होतो आणि सीतेची धाकटी बहीण उर्मिला, तिचा आणि लक्ष्मणाचा विवाह होतो आणि जनकाच्या भावाच्या 2 मुली श्रुतकीर्ती आणि मांडवी यांचा विवाह शत्रुघ्न आणि भरत यांच्याशी होतो. तर अशा 4 मुलांची लग्न होतात आणि सगळेजण परत अयोध्येला येतात आणि छान दिवस चाललेले आहेत. हे सगळं बालकांडामध्ये येतं. त्याच्यानंतर अयोध्याकांड सुरू होतं आणि आपल्याला लक्षात येईल की ह्याच्या पुढचे जे सगळे कांड आहेत, ह्या कांडांना त्या त्या स्थळाचं नाव आहे. की अयोध्येमध्ये जे काय होतं ते अयोध्याकांड, त्याच्यानंतर अरण्यात जे होतं ते अरण्यकांड, मग किष्किंधा नगरीत जे होतं ते किष्किंधाकांड, आणि सुंदरकांड म्हणजे सुंदर लंका नगरीमध्ये जे काय घडतं ते सुंदरकांड, आणि सगळ्यात शेवटी युद्धकांड. तर अयोध्याकांडामध्ये काय होतं की दशरथ राजाला असं ठरवतो की आता रामाला राज्याभिषेक करायचा, असं तो मनामध्ये ठरवतो. पण मग दुसऱ्या दिवशी तो आपल्या सगळ्या मंत्र्यांना आणि पीपल रिप्रेझेंटेटिव्ह असे जे लोक त्याच्या दरबारात आहेत त्या सगळ्यांना तो बोलावतो आणि एक मोठी सभा घेतो आणि त्याच्यामध्ये सांगतो की मी असं ठरवतोय की मला आता रामाला राज्याभिषेक करायचा आणि माझ्या नंतर हे अयोध्येचं राज्य किंवा आता अयोध्येचं राज्य हे त्यानं चालवावं. तर तुमचं काय मत आहे, असं तो त्यांना विचारतो आणि म्हणतो तुम्ही सगळेजण ह्याच्यावरती चर्चा करा आणि तुमची चर्चा झाल्यावर मग मला सांगा. असं सांगून दशरथ राजा तिथून बाहेर जातो. हे आपल्याला फार महत्वाच्या ह्या गोष्टी रामायणातून कळतात, कारण हा इतिहास आहे की वाल्मिकी जेव्हा लिहायला लागतात तेव्हा ते म्हणतात की हे जे काय सगळं घडलेलं आहे ते मी लिहितोय. आणि ह्या इतिहासामधून आपल्याला दिसतं की त्यावेळेची पद्धत कशी होती, राजा निवडायची पद्धत कशी होती. तर ते सांगतात की तुम्ही चर्चा करा आणि मग मला सांगा. मग हे सगळे लोक एकत्र चर्चा करतात आणि मग ते सगळेजण जेव्हा एका डिसिजनवर येतात तेव्हा ते परत दशरथ राजाला बोलावतात आणि हे सगळे मंत्री सांगतात की आम्हाला राम हा राजा म्हणून अतिशय आवडेल, कारण त्याच्यामध्ये राजामध्ये जे गुण असायला हवेत ते सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. की तो जिथे कुठे जाईल त्याला कुठल्याही स्वारीवर पाठवलं तरी तो जिंकून येतो. आणि त्याच्यामधले हे बाकीचे सगळे जे काही गुण आहेत की थोरा मोठ्यांना अशी आदरपूर्वक वागायचं किंवा राज्य कसं चालवायचं, हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणून आम्हाला राम हा राजा म्हणून चालेल. अशा प्रकारे जेव्हा सगळ्यांकडनं अनुमती मिळते तेव्हा दशरथ राजा ठरवतो की आता रामाला राज्याभिषेक करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याभिषेक ठरलेला आहे आणि त्यावेळेला सकाळची वेळ आहे. त्याच वेळेला ही मंथरा जी आहे ती जाऊन सकाळच्या वेळेला नाही, आदल्या दिवशी झालेलं आहे की मंथरा जाऊन कैकेयीला सांगते की रामाला राज्याभिषेक करायचं ठरवलंय दशरथानं. आणि कैकेयीला त्याचा आनंदच होतो. कैकेयीचं रामावरती अतिशय प्रेम आहे. कैकेयीला आनंद होतो. पण ही मंथरा जी आहे ती तिच्या मनामध्ये विष घालवते आणि म्हणते की अगं तू अशी कशी वेडी की तुझ्या मुलाला राज्याभिषेक नाही होणार, तुझ्या सवतीचा मुलगा राजा होणार, तर ह्याच्या पुढे तुझी काय किंमत राहील आणि तुझ्या मुलांना काय. आणि मग ती आणखीन भरवते मनामध्ये की बघ
कसा मुहूर्त निवडलेला आहे दशरथ राजानं, की तुझा मुलगा भरत आणि शत्रुघ्न हे दोघेही तिकडे गेलेले आहेत, कैकेयी नगरीमध्ये आजोळी गेलेले आहेत आणि अशा वेळेला रामाला राज्याभिषेक करायचं ठरवलेलं आहे. अशा प्रकारे तिच्या मनात विष कालवल्यावर मग कैकेयी तिचे जे 2 ठेवणीतले वर आहेत ते ती वर काढते आणि दशरथ जेव्हा येतो तिची विचारपूस करायला, क्रोधागारात आहे राणी म्हटल्यावर तिची विचारपूस करायला येतो, तेव्हा ती सांगते की मला माझे 2 वर पाहिजेत आणि पहिल्या वरानं रामाला वनवास 14 वर्षाचा वनवास आणि दुसऱ्या वरानं माझ्या भरताला राज्याभिषेक करायचा. हा सगळा जो प्रसंग आहे वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेला, अतिशय सुंदर लिहिलेला आहे, करुण रसानं भरलेला हा सगळा प्रसंग आहे. दशरथ राजा तिच्या अक्षरशः पाया पडतो की बाई दुसरं काहीतरी माग, रामाला वनवासात कशाला पाठवते, त्याला राज्य नाही तर ठीक आहे भरताला राजा करतो, पण रामाला वनवासात पाठवायची काय गरज आहे. पण कैकेयी अडून बसलेली आहे. मग दशरथ राजा म्हणतो की ठीक आहे त्याला पाठवायचंच आहे वनवासात, तर मग मी त्याच्याबरोबर काही सेवक, काही सैन्य, थोडं धन संपदा असं सगळं पाठवतो. मला ह्याच्या वेळेला असं आठवलं की अगदी काही एक 5-6 महिन्यापूर्वी माझी मुलगी हॉस्टेलमध्ये राहायला गेली. तर तेव्हा मी आणि माझा नवरा आम्ही दोघं जण तिला सोडायला गेलो होतो आणि जाताना बरोबर इतकं सामान घेऊन गेलो की आता तिची तिथे राहायची खरं तर छान सोय आहे, तिथे हॉस्टेल आहे, मेस आहे, सगळं आहे. पण तरीही तिला जाताना हे लागेल, ते लागेल, एक किटली असावी गरम पाण्यासाठी, अमुक असावं, असं इतक्या सगळ्या वस्तू देऊन पाठवलं. पूर्ण कारची डिक्की भरेल एवढं सामान पाठवलं होतं आणि तिथे आलेल्या सगळ्याच आई-वडिलांनी असं केलं होतं. आणि मग मला हा प्रसंग वाचताना मला तेच आठवलं की दशरथ राजा तिला म्हणतो की ठीक आहे रामाला वनवास ना तर ठीक आहे, पण मी त्याच्या बरोबर त्याला जे काय लागेल ते सामान त्याच्या बरोबर देतो. पण पुन्हा कैकेयी अडते आणि म्हणते, पूर्वीची उदाहरणं देते ती आणि म्हणते की पूर्वीचे जे राजा वनवासात गेलेत ते काही असं घेऊन गेले नाहीयेत आणि माझ्या भरताला तुम्ही शून्य झालेली नगरी नको, ही नगरी जशीच्या तशी ही माझ्या भरताला मिळाली पाहिजे आणि रामानं फक्त वल्कल नेसून अंगावरच्या वस्त्रांनिशी जायला पाहिजे वनवासात. आणि आजच्या आज काय प्रसंग आहे पहा की सकाळी राज्याभिषेक होणार म्हणून राम तयार झालेला आहे, तिकडे कौसल्या यज्ञ करतीये, हवी देती आहे यज्ञामध्ये, अग्नीमध्ये आणि सगळी तयारी झालेली आहे, पूर्ण नगरीमध्ये सगळं सजवलेलं आहे आणि त्यावेळेला पूर्ण रात्रभर दशरथ आणि कैकेयी यांचा हा क्रोधागारात चाललेला संवाद आहे. दशरथ तिच्या पाया पडतो, हातापाया पडतो, पण ती काही बधत नाही. तो त्याच्या एका मंत्र्याला बोलवतो. ह्या मंत्र्याचं नाव आहे सिद्धार्थ आणि हा सिद्धार्थ मंत्री जो आहे तो पण कैकेयीला अगदीच समजावून सांगतो की ठीक आहे की थोडं रामाबरोबर थोडंसं सामान पाठवू म्हणजे त्याचं वनवासातलं जगणं सुकर होईल. 14 वर्ष वनवास म्हणजे काही असं कॅम्पिंग ट्रिप नाहीये की सहज उठायचं जायचं आणि मजा करून यायचं. हा वनवास म्हणजे अक्षरशः डेथ सेंटन्स आहे. 14 वर्ष वनवासामध्ये तिथे काही हिंस्र प्राण्यांनाच हल्ला करायला पाहिजे असं नाही, एखादा विंचू, एखादा सापाचा दंश पण पुरेसा आहे. तर इतकी भयानक गोष्ट ही कैकेयीनं रामासाठी सांगितलेली आहे. आणि मग रामाला बोलावणं पाठवलंय. रामाला बोलावणं पाठवल्यावर राम रथातून दशरथाच्या जो कक्ष आहे तिथे जातो. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तो जो राजवाडा आहे तो फार मोठ्या जागेवर पसरलेला आहे आणि सगळ्यांची ही दालनं जी आहेत ती दूर दूर आहेत आणि राम रथातून जातो. अनेक चौक ओलांडून मग दशरथाचं किंवा कैकेयीचं जे दालन आहे तिथे तो येतो आणि त्याला कळतं की आता आपल्याला वनवासात जायचंय. दशरथ काहीही बोलू शकत नाही, पण कैकेयी म्हणते की ही मी तुला सांगते ही दशरथाची आज्ञा आहे. राम ती शिरसावंद्य मानतो आणि म्हणतो की ठीक आहे मी निघतो वनवासात आणि आईचा आणि बायकोचा निरोप घेतो आणि मी निघेन वनवासात. आणि मग पुढची कथा आपल्याला माहितीच आहे की सीता पण म्हणते मीही येणार, लक्ष्मण पण म्हणतो मी येणार आणि मग राम, लक्ष्मण, सीता असे 3 जण वनवासात जायला निघतात. आणि अत्यंत हा पुन्हा जो प्रसंग आहे अतिशय करुण आहे
की रामाच्या बरोबर सगळे अयोध्यावासी त्याच्या मागे मागे येतात आणि सुमंत्र हा जो मंत्री आहे तो त्यांना ह्याच्यापर्यंत गंगेपर्यंत सोडतो आणि तिथून तो परत जातो अयोध्येला. आणि गंगेच्या काठावरती निषाद राजाचं राज्य आहे. तर हा गुहा नावाचा जो राजा आहे तो रामाचा मित्र आहे. पहा, आपल्याला ना पूर्ण रामायणात हे दिसतं की रामाचा मित्र जो आहे हा निषादराज हा काय बरं म्हणायचं वनवासी आहे आणि पण तरी तो मित्र आहे. आणि ह्या दोघांमध्ये खरं तर काही देणं घेणं असं काही नाहीये, पण ते मित्र आहेत. आणि तो त्याला नदी ओलांडून देतो आणि मग तिथून पुढे राम, लक्ष्मण आणि सीता चालत चालत निघतात. त्यानंतर दशरथ राजा तिथे रामासाठी तळमळून त्याचा मृत्यू होतो. त्याचा मृत्यू झाल्यावर लगेच भरताकडे निरोप जातो की आता अयोध्या नगरी जी आहे ती नगरी, त्या नगरीला आता राजा नाहीये आणि सगळे जे राजपुत्र आहेत ते अयोध्येच्या बाहेर आहेत. त्यामुळे अत्यंत तातडीनं निरोप जातो भरताकडे आणि भरत नॉनस्टॉप येतो अयोध्येला आणि त्याला 8 दिवस लागतात. कुठेही न थांबता, विश्रांती न घेता तो येतो. आणि आल्यावर तो आधी जातो दशरथाच्या वाड्यात, तिथे कोणी नसतं. मग तो जातो आईकडे, कैकेयीकडे. आणि कैकेयीकडे गेल्यावर कैकेयी त्याला अत्यंत आनंदानं सांगते, अरे बघ, आता इथे दशरथ राजाचा मृत्यू झालाय आणि राम पण वनवासात मी त्याला पाठवलंय. आता तुझ्यावर हे राज्य तुझंच आहे आणि तुला आता राज्याभिषेक होणार आहे. तर ते काय, भरताला ते अजिबात पटत नाही. रामाची थोरवी ही आहे की रामानं वडिलांची आज्ञा पालन केली आणि भरताची थोरवी ही आहे की त्याला ही पडत्या फळाची आज्ञा होती ही खरं तर, की घे हे राज्य तुझंच आहे असं. पण त्यानं काही आपल्या आईची आज्ञा वगैरे असं काही मानलेलं नाहीये. त्यानं म्हटलंय की हा काही माझा अधिकार नाही, हा माझ्या मोठ्या भावाचा अधिकार आहे आणि मला राज्य नको. मी जाईन, वनात जाईन, रामाला शोधीन आणि त्याला परत घेऊन येईन. हे राज्य त्याचं. आणि मग भरत रामाला शोधत जातो. चित्रकूट येथे त्यांची भेट होते आणि आपल्याला ते पुढचा सगळा संवाद माहितीये की राम आणि भरत ह्या दोघांमधला जो संवाद आहे किंवा जो वाद झाला असं आपण म्हणू शकतो, तो असा आहे की तू राजा हो, तू राजा हो. असा कुठल्या भावाभावांमध्ये वाद झाला असेल. आणि भरत मग रामाची आज्ञा घेऊन म्हणतो की ठीक आहे, 14 वर्ष मी राज्य करीन आणि तू परत आलास की तुला राज्याभिषेक करून तू राज्य करायचंय. आणि ह्या बोलीवरती भरत परत जातो आणि त्यानंतर मग राम, लक्ष्मण आणि सीता हे चित्रकूट सोडतात आणि दंडकारण्याकडे निघतात आणि तो म्हणजे अरण्यकांड आहे. याच्यामध्ये अजून एक 2 प्रसंग मला सांगायला आवडतील बरं का, की चित्रकूटमध्ये जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता येतात आणि तिथे पर्णकुटी बांधून राहायला लागलेले आहेत, तर तो परिसर अतिशय सुंदर आहे. आणि त्या प्रसंगाचं असं वर्णन आहे की राम सीतेला असं सगळं अवतीभोवतीचा परिसर दाखवत आहे आणि तो म्हणतो, पहा ही झुळझुळ वाहणारी सुंदर मंदाकिनी नदी आणि हे सगळे उंच उंच पर्वत जे दिसत आहेत ते पर्वतांच्या रांगा आहेत आणि अत्यंत छान इथे वनश्री आहे, इथे फळांची झाडं आहेत आणि फुलांची सुंदर झाडं आहेत. तर हे असं सगळं निसर्गाचं वैभव तिला दाखवतो आणि हे दाखवत असताना तो सीतेला दाखवतोय आणि त्याची नजर मात्र फक्त सीतेच्या चेहऱ्यावरती आहे. आणि हे सगळं सांगून तो सीतेला म्हणतो, तू सुखी आहेस ना? रामाला काळजी आहे की ही आपल्या बरोबर जी आलेली आहे ही राजकन्या आहे, हिला कुठेही असं वनात राहण्याचा कधी प्रसंग नाही, हिला हे सगळं किती अवघड आहे सोसणं, त्यामुळे तो तिची काळजी करतोय. आणि असे प्रसंग आपल्याला 3-4 वेळेला दिसतात रामायणामध्ये की राम सीतेला विचारतो, तू सुखी आहेस ना? हे सगळं तुला जसं हवं तसं आहे ना इथे? तर हा एक प्रसंग चित्रकूट मधला. त्यानंतर दंडकारण्यात आलेले आहेत राम, लक्ष्मण, सीता. आणि मग इथे आल्यावरती ऋषी जे आहेत दंडकारण्यातले ते रामाकडे येतात आणि तक्रार सांगतात की ह्या इथे अवतीभोवती नरभक्षक राक्षस आहेत आणि तुम्हीच पहा की इथे किती
लोकांना, किती माणसांना त्यांनी खाल्लंय आणि ते त्या माणसांच्या अस्थींचा ढीग म्हणजे असा डोंगर ते दाखवतात आणि म्हणतात की तुम्ही आमचं रक्षण करा ह्या नरभक्षक राक्षसांपासून. आणि मग राम तो विडा उचलतो आणि त्या दंडकारण्यातले हे जे असे त्रास देणारे जे राक्षस आहेत, राक्षस प्रवृत्तीची जे लोक आहेत, त्यांचा नायनाट करायला सुरुवात करतो. ह्या वेळेला पण राम आणि सीतेचा एक संवाद आहे. आपल्याला असं दिसतं की राम कुठेही सीतेला असं म्हणत नाही की तू गप ग, तुला काही कळत नाही. आपल्याला असं दिसतं की राम आणि सीता हे नेहमी इक्वल आहेत आणि सीता रामाला कधी कधी उपदेश करते आणि सीता रामाला कधी कधी तुझं चुकतंय असंही सांगते. तर तसंच ती ह्या प्रसंगी पण सांगते आणि म्हणते की तू कशाला त्यांच्याशी वैर ओढून घेतोस, काय गरज आहे, आपण आपलं 14 वर्ष झाली की आपल्याला परत अयोध्येला जायचंय, तू कशाला हे असली कामं करतोस इथे. आणि त्याच्यानंतर राम तिला राजाचा धर्म काय आहे, क्षत्रिय धर्म काय आहे हे सांगतो आणि म्हणतो की हे ऋषी मुनी जे आहेत हे निरपराध आणि सज्जन लोक आहेत. ह्या सज्जन लोकांनी माझ्याकडे आश्रय मागितला, हे माझं कर्तव्य आहे की त्यांना ह्या संकटातून मला सोडवलं पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांचा तो संवाद झालेला अरण्यकांडामध्ये आहे. त्यानंतर शूर्पणखा येते. शूर्पणखा सुंदर रूप घेऊन रामाला मागणी घालते लग्नाची. राम नाही म्हणतो आणि पुन्हा हा असाच प्रसंग घडतो पण उलटा, की सीतेला मागणी घालायला रावण येतो आणि दोघही कसे आहेत पहा, की शूर्पणखा जी आलेली आहे ती सुंदर रूप घेऊन आली आहे, रामावर भाळलेली आहे आणि रावण पण जो आलेला आहे तो तर बलाढ्य राजा आहे, तो सीतेला किती म्हणून तो आमिष दाखवतो की तू कशाला इथे राहते या रामाबरोबर जंगलामध्ये, पर्णकुटीमध्ये, माझ्या बरोबर चल, लंका नगरी म्हणजे सोन्याची नगरी आहे, मोठं राज्य आहे, मी तुला राणी होशील तू तिथली. इतक्या काही गोष्टी सांगतो पण जसा राम आहे तशीच सीता आहे. दोघांचंही एकमेकांवर अत्यंत प्रेम आहे आणि सीता जसं रामानं शूर्पणखेला नाही म्हटलंय तसंच सीतेनं पण रावणाला नाही म्हणून सांगितलेलं आहे. तेव्हा रावण बळजबरीने तिला लंकेला घेऊन जातो आणि इथे अरण्यकांड सांगतं. त्याच्यानंतर अर्थातच राम परत येतो. मारीच तिथे आलेला असतो हरणात सुवर्ण मृगाचं रूप घेऊन. त्याच्या मागे पळत गेलेले राम आणि लक्ष्मण परत येतात आणि सीता नाही आहे हे लक्षात आल्यावर रामानं जो केलेला शोक आहे त्यामधून पण आपल्याला असं दिसतं की रामाचं आणि सीतेचं किती अत्यंतिक प्रेम आहे एकमेकांवरती. राम आणि लक्ष्मण सीतेला शोधायला निघतात आणि त्यावेळेला एक असा प्रसंग येतो की रामाला वाटतं की आता आपल्याला सीता सापडणं अशक्य आहे. त्यावेळेला राम त्याचे धनुष्यबाण खाली ठेवून देतो आणि लक्ष्मणाला म्हणतो की मला काही आता सीता कुठे सापडेल असं वाटत नाही आणि सीतेशिवाय मी जगूच शकत नाही. तर लक्ष्मणा, आता तू परत जा अयोध्येला आणि आपला जो लाडका भाऊ आहे भरत त्याला तू भेट. माझी काही भरताची आता भेट होणार नाही कारण सीतेशिवाय मी जगूच शकत नाही. इतके निर्वाणीचे बोल आपल्याला रामाच्या बोलण्यामध्ये, रामाच्या संवादामध्ये दिसतात. आणि मग ते असेच शोधत शोधत जात असताना हनुमंताची भेट होते. त्याच्या आधी शबरीची भेट होते पंपा सरोवराजवळ, त्यानंतर हनुमंताची भेट होते आणि असाच राम जसा त्याच्या राज्यातून बाहेर पडलेला वनवासी झालेला राम आहे तसाच त्याला आणखीन एक राजा, राजपुत्र सुग्रीव भेटतो की ज्याला त्याच्या भावानं त्याच्या राज्यातून काढून टाकलेलं आहे आणि त्याच्या बायकोला ज्यानं पळवलेलं आहे. तर असा सुग्रीव त्याला भेटतो आणि मग रामाची आणि सुग्रीवाची कथा सारखी आहे. दोघही आपापल्या पत्नीसाठी शोक करतायत. तर तेव्हा त्यांची मैत्री होते. अग्नीच्या साक्षीनं दोघ जण मैत्री करतात आणि एकमेकांना मदत करायचं वचन देतात. आणि त्याप्रमाणे राम सुग्रीवाला वालीचा वध करतो आणि सुग्रीवाला त्याची पत्नी आणि त्याचं राज्य परत मिळवून देतो आणि सुग्रीव सीतेच्या शोधासाठी वानर पाठवतो. हे सगळं किष्किंधा कांडमध्ये होतं. त्यानंतर सुंदरकांडमध्ये फक्त हनुमंताची आणि सीतेची भेट हा प्रसंग आहे की हनुमंत उड्डाण करतो आणि सागराच्या पलीकडे लंकेमध्ये जातो. लंकेमध्ये जाऊन तो सगळीकडे सीतेचा शोध घेतोय आणि त्याला कुठेही सीता सापडत नाही. सगळ्या मोठमोठ्या घरांमध्ये, राजवाड्यामध्ये, राजवाड्याच्या अनेक दालनांमध्ये तो सीतेचा शोध करतोय आणि त्याला ती भेटत नाही, सापडत नाही आणि दुःखानं तो
अशोक वाटिकेत जाऊन एका झाडावर बसलेला आहे आणि तिथे त्याला खाली सीता दिसते. आणि त्यावेळेला रावण येतो सीतेला भेटायला आणि सीतेला म्हणतो की आता 10 महिने झालेले आहेत. मी तुला अपहरण करून इथे आणून ठेवलं. रावणानं तिला अपहरण केलंय, तिला कैदेत टाकलेलं आहे आणि तिच्या भोवती राक्षसींचा पहारा आहे. ह्या राक्षसी सुद्धा कशा आहेत, तर त्या नरभक्षक राक्षसी आहेत. आपल्याला संपूर्ण रामायणामध्ये असं दिसतं की रावणच काय, त्याचे जे सगळे शूर्पणखा आहे आणि त्याचे जे सगळे राक्षस आहेत हे नरभक्षक आहेत. तर सीतेच्या भोवती पहारा करणाऱ्या ह्या ज्या राक्षसी आहेत त्या नरभक्षक राक्षसी आहेत आणि त्या दिवस रात्र सीतेला छळायचं काम करतायत. त्यांच्यामधला जो संवाद आहे ह्या राक्षसींचा एकमेकींशी, तो संवाद असा आहे की ही जी आहे ना, ही सीता, हिचे हात फार छान आहेत, हे हात मी खाणार. अशा प्रकारचा संवाद त्या एकमेकींशी करतायत. आणि त्याच्यामधली एकच आहे त्रिजटा, की जिला सीतेविषयी थोडीशी करुणा तिच्या मनामध्ये आहे आणि ती सीतेला मदत करत असते. तर हनुमान झाडावरती बसलेला आहे आणि रावण तिथे येतो आणि सीतेला म्हणतो की आता 10 महिने झाले तू कैदेत आहेस. तुझ्याकडे मी तुला 1 वर्षाचा अवधी दिलेला आहे की 1 वर्षाच्या आत तू माझ्याशी लग्न करायला हो म्हण, आणि नाही म्हटलीस तर मी तुला मारून दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला मी तुला खाईन. हे अशा प्रकारचे धमक्या आणि काय बरं म्हणायचं, अशा प्रकारचा छळ सीता सहन करत आहे. आणि सीतेचा ग्रेटनेस ह्याच्यामध्येच आहे की कशा प्रकारे ह्या सगळ्याला तोंड द्यायचं. सीता सुद्धा क्षत्रिय आहे, तिच्यामध्ये क्षात्र तेज आहे आणि ती ह्या सगळ्याला तोंड देते. ती कुठेही रामाच्या तोडीस तोड आहे ती. राम जसं सैन्य गोळा करतो आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य राजाला तो युद्ध करण्यासाठी येतो, की खरं तर राम आणि लक्ष्मण हे दोघ जण वनात फिरणारे वनवासी आहेत, अत्यंत साधे आहेत, दाढी आणि जटा वाढवलेले आहेत, ते कुठेही नगरात जात नाहीत. अशा प्रकारचे 2 अत्यंत सामान्य माणसं इतक्या मोठ्या बलाढ्य राजाशी वैर घेतात आणि कुठेही त्याच्या मनामध्ये भय नाही आहे रामाच्या मनामध्ये. तसंच ही सीता आहे. सीतेला सुद्धा हे ती ज्या प्रकारे हे त्या अशोक वाटिकेमध्ये राहिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ती कुठेही कमी पडत नाही, कुठेही तिला भीती वाटत नाही, कुठेही तिला असं वाटत नाही की आता आपलं आयुष्य संपवून टाकावं, किंवा तिच्या मनात असं येत नाही की राम आपल्याला सोडवायला येणार नाही. अत्यंत खंबीर अशी ही सीतेचं हे व्यक्तिमत्व आपल्याला अशोक वाटिकेमध्ये दिसतं. हनुमानाला मग कळतंच की हीच सीता आहे आणि रामानं जसं वर्णन केलेली आहे तशीच ही सीता आहे. रामानं सांगितलेलं आहे, वर्णन सीतेचं करून सांगितलंय, तेव्हा रामानं सांगितलंय की तिनं पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केले आणि ती वेणी घालते. पाठीवर एखादा नाग असावा तशी तिची वेणी पाठीवरती रुळलेली असते आणि ती अत्यंत सुंदर टपोऱ्या डोळ्यांची, हरिणीसारख्या काळ्या डोळ्यांची ही सीता तेजस्वी अशी आहे. असं हे वर्णन, त्याच वर्णनासारखी ही त्याला सीता तिथे दिसते. फक्त तिचं वस्त्र मलिन झालेलं आहे आणि ती कृश झालेली आहे, बारीक झालेली आहे आणि चंद्राला ढगांनी झाकावं किंवा अग्नीला धुरानं झाकावं असं तिचं तेज त्यावेळेला झाकलं गेलेलं. अशा सीतेला हनुमान भेटतो, रामाचा निरोप देतो आणि पुन्हा तिचा निरोप घेऊन रामाकडे जातो. आणि तिथून पुढे जे सुरू होतं हे सुंदरकांड तिथे संपतं आणि मग युद्धकांडाला सुरुवात होते की सीतेचा ठाव ठिकाणा कुठे आहे हे कळलेलं आहे. राम सैन्य घेऊन समुद्र उल्लंघून जाण्यासाठी सेतू बांधतात आणि सेतू बांधून, म्हणजे समुद्रात सेतू बांधणं ही किती मोठी गोष्ट आहे की अगदी आता आपण मुंबईमध्ये जी सी लिंक बांधली त्याच्यावरती किती आपल्याला कौतुक होतं. हा तर किती एवढा प्राचीन काळ आणि त्या प्राचीन काळामध्ये समुद्रावरती सेतू बांधलेला आहे रामानं. हे नुसतं सेतू बांधणं हीच एक मोठी गोष्ट आहे. तर असा सेतू बांधून संपूर्ण सैन्य लंकेत गेलंय आणि मग राम रावण युद्ध झालेलं आहे. हे युद्ध जे आहे
त्या युद्धामध्ये अगदी काही जणांकडे धनुष्यबाण आहे. राम, लक्ष्मण आणि मेघनाद आहे, रावण आहे, अशा काही लोकांकडेच धनुष्यबाण आहे. बाकी सगळेजण जे वापरतायत ते दगड वापरतात. दगड, झाडाचे उंडके, त्याच्यानंतर हे जे सगळं युद्ध आहे ह्याचं वर्णन वाचताना असं दिसतं की एकमेकांना बोचकारतायत, चावतायत, अशा प्रकारचं हे युद्ध आहे. आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की ही जी कथा चालू आहे ही कथा पाषाण युगातली आहे. नवपाषाण युगातली ही घटना आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारची शस्त्र आणि अस्त्र वापरली जात आहेत की दगड फेकून मारायचे, झाडाचे बुंधे गदेसारखे वापरायचे आणि एकमेकांना नखांनी आणि दातांनी मारायचं, लाथाबुक्क्यांनी मारायचं, अशा प्रकारची ही लढाई आहे. आणि मग सगळ्यात शेवटी रामाचं आणि रावणाचं युद्ध होतं, रावणाचा वध होतो आणि विभीषण जो रावणाचा धाकटा भाऊ आहे तो रामाला मिळालेला आहे. राम विभीषणाला राज्याभिषेक करवतो आणि मग विभीषण सीतेला घेऊन रामाकडे येतो. आणि मग त्यावेळेला राम जो आहे तो म्हणतो की सीता आल्यावर तिला अतिशय कोरडेपणाने म्हणतो की मी तुला वाचवणं हे माझ्या काय बरं माझ्यासाठी मी ते वाचवलं, माझ्यावरती कलंक येऊ नये म्हणून वाचवलं, पण तू आता मुक्त आहेस आणि तुला जिथे हवं, ज्याच्याकडे हवं त्याच्याकडे तू जाऊ शकतेस. राम हे म्हणताना सुद्धा वाल्मिकी सांगतात की रामाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आणि सीतेला तर हे ऐकून अत्यंत दुःख होतं आणि ती म्हणते की माझ्या मनामध्ये रामाशिवाय दुसरं कोणीही नाहीये, त्यामुळे मी सरळ अग्निप्रवेश करीन, अग्निपरीक्षा देईन असं म्हणते ती. की हे अग्निदिव्य आहे की पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारचे दिव्य केले जायचे की एखादी अत्यंत गरम केलेली कुऱ्हाड हातात धरायची आणि त्यानं जर का हात पोळला तर तो मनुष्य दोषी आहे, हात पोळला नाही तर तो दोषी नाही, किंवा गरम निखाऱ्यांवरून चालत जायचं, अशा प्रकारची वेगवेगळी दिव्य असायची. त्या प्रकारचं हे दिव्य आहे आणि त्या काळातली ही अशी एक परीक्षा आहे की आपण खरं बोलतोय की खोटं बोलतोय, ही त्या काळातली लाई डिटेक्टर टेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. तर राम काही सीतेला म्हणत नाही की तू अशी परीक्षा दे, पण सीताच म्हणते की मी ही परीक्षा देते. आणि लक्ष्मणाला ती सांगते सीता की अग्नी प्रज्वलित कर आणि मी त्याच्यामध्ये आता प्रवेश करते. त्यावेळेला तिथे जमलेले जे सगळे राक्षस आहेत आणि वानर पण आहेत ते सगळेजण हाय हाय म्हणतात आणि ते म्हणतात की नाही, सीता पवित्र आहे. हा जेव्हा जनाकडून जेव्हा हा निर्वाळा मिळतो त्यावेळेला मात्र राम म्हणतो की केवळ जनपवादाला घाबरून मी असं म्हटलं होतं की तू जिथे हवं तिथे जाऊ शकतेस. मी जर का असं म्हटलं नसतं तर लोक म्हटले असते की हा दशरथाचा जो मुलगा आहे राम तो अत्यंत स्त्रीलंपट आहे आणि अतिशय बालिश आहे आणि त्यानं असं त्याच्या बायकोला कसं काय स्वीकारलं. तर तुला पण असं म्हणू नये आणि मलाही असं म्हणू नये लोकांनी, म्हणून मी जे आधीच बोललो ते. तर अशा प्रकारे सीतेची अग्निपरीक्षा होते आणि त्याच्यानंतर पुष्पक विमानातून राम, लक्ष्मण, सीता, सुग्रीव आदी जे महत्वाचे वानर आहेत असे सगळेजण अयोध्येला येतात. अयोध्येला येतात ते अयोध्येच्या बाहेर नंदीग्रामामध्ये उतरतात आणि नंदीग्राम मध्ये उतरल्यावर राम हनुमंताला फक्त सांगतो की तू जाऊन एकदा बघून ये की भरताला अजूनही मी येऊन राज्य करावं असं वाटतंय की नाही. आणि समजा जर असं असेल की भरताला आता मजा येते राज्य करायला आणि त्याची काही आता इच्छा नाही राज्य द्यायची, 14 वर्षात काहीही होऊ शकतं, तर तसं जर का असेल तर मी इथनच परत दुसरीकडे कुठेतरी निघून जाईल. मग हनुमान जाऊन राम आलाय ही बातमी भरताला सांगतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये बघतो की त्याला खरंच आनंद होतोय की नाही. भरताच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू यायला लागतात आणि तो लगेच आपल्या तिन्ही मातांना आणि आपले जे मंत्री आहेत, आपले जे गुरु आहेत वशिष्ठ, अशा सगळ्या मुनींना घेऊन तो नंदीग्रामला येतो आणि तिथे रामाचं स्वागत करतो, सुग्रीवाला मिठी मारतो आणि म्हणतो की तू आता आमचा 5वा भाऊ असल्यासारखा आहेस, कारण तू रामाला त्याच्या संकट काळामध्ये किती मदत केली आहेस आणि तुझ्यामुळेच माझा भाऊ आता हा परत अयोध्येला आलेला आहे. अशा प्रकारे सुग्रीवाचंही स्वागत करतो आणि तिथेच रामाला राज्याभिषेक होतो. रामाला राज्याभिषेक होत असताना राम लक्ष्मणाला म्हणतो की मला तुला युवराज करायला आवडेल. हे ते सगळे भाऊ इतके थोर आहेत
किती त्याग करतात ते एकमेकांसाठी. लक्ष्मण म्हणतो मला काही युवराज नाही व्हायचं. युवराज हे पद म्हणजे आजचं होम मिनिस्टरच्या पदासारखं आहे, अत्यंत महत्वाचं पद आहे युवराज असणं. आणि लक्ष्मण म्हणतो मला काही युवराज नाही व्हायचंय, तू भरतालाच युवराज कर. आणि रामाला राज्याभिषेक होतो, भरत युवराज होतो. आणि तिथे वाल्मिकींचं रामायण संपतं. रामाला राज्याभिषेक होतो आणि तेच नंतर म्हणतात की ह्याच्यानंतर रामानं अनेक वर्ष अतिशय छान राज्य केलं आणि प्रजा त्याची अतिशय सुखी होती. आणि ही कथा वाचून काय फल मिळेल की जो राजाने जर काही कथा वाचली तर त्याला प्रत्येक युद्धात यश मिळेल. स्त्रियांनी ही कथा वाचली तर त्यांची मुलं सद्गुणी होतील. जे कोणी ही कथा वाचतील त्यांना भावंडांचं सुख मिळेल, कौटुंबिक सुख मिळेल. आणि अशा प्रकारचं अत्यंत साधी फलश्रुती आहे. साधी फलश्रुती म्हणायचं कारण असं की ह्याच्यामध्ये कुठेही आमिष दाखवलेलं नाहीये वाल्मिकींनी की तुम्ही ही कथा वाचा आणि तुम्हाला स्वर्ग मिळेल. नाही, ते म्हणतात तुम्ही ही कथा वाचा आणि तुमचं जीवन जे आहे ते सुंदर होईल. तर हे रामकथा वाचल्याचं फळ आहे. ह्या फलश्रुतीनं वाल्मिकी रामायण खरं तर संपतं. कारण नारदांनी पण सुरुवातीला जे रामायण सांगितलंय ते रामायण पण रामराज्याभिषेकाला संपतं. नंतरच्या काळात कधीतरी हे उत्तरकांड ऍड केलेलं आहे आणि उत्तरकांडामध्ये मग बाकीच्या अनेक कथा येतात. त्यामध्ये सीतेचा त्याग येतो, शंभूक वध येतो, अश्वमेध यज्ञ केल्याचं येतं, लवकुश येतात. हे सगळं जे आहे हे नंतरहून मागाहून कोणीतरी ऍड केलेलं असं आहे. तर ही अशा प्रकारची रामायणाची रचना आहे. त्याच्यामध्ये 7 कांड आहेत, एक साधारण 500 सर्ग आहेत आणि 24,000 श्लोक आहेत. उत्तरकांड जर का धरलं तर 24,000 श्लोक असं रामायण आहे. रामायणामध्ये आपल्याला ज्या माहिती असलेल्या कथा आहेत त्या खूपच वेगळ्या आहेत. तर काही कथा मी त्याच्यामधल्या 1-2 मेन्शन करते. की आपल्याला माहिती असलेली श्रावणबाळाची कथा अशी आहे की त्याचे आई वडील खूप म्हातारे आहेत, अंध आहेत आणि त्यांना तो घेऊन तीर्थयात्रा करत हिंडतोय आणि मग त्याला बाण लागतो वगैरे, ही कथा येते आपल्याला माहिती असलेली श्रावणबाळाची कथा. वाल्मिकी रामायणामध्ये ही जी कथा येते त्याच्यामध्ये श्रावण बाळाचं नाव येत नाही, त्याला फक्त ऋषिकुमार असं म्हटले. आणि हा जो ऋषिकुमार आहे तो एका आश्रमामध्ये राहतोय. त्याचे आई वडील म्हातारे आहेत, अंध आहेत, ते आश्रमात आहेत आणि हा सकाळी उठून पहाटे उठून पाणी आणायला आले. त्याच वेळेला दशरथ जो आहे तो अत्यंत तरुण असा राजकुमार आहे आणि तो शब्द वेध घेऊ शकतो की तो आवाजाचा वेध घेऊन बाण मारू शकतो. आणि तो रात्रभर तिथे जंगलामध्ये थांबलाय की ह्या पाणवठ्यावरती आता एखादा मोठा प्राणी येईल आणि तो पाणी प्यायला आला की त्या आवाजाचा वेध घेऊन मी त्याला बाण मारेन. पहाटेची वेळ आहे, अजून सूर्योदय झाला नाहीये, अंधार आहे. त्यावेळेला हा ऋषिकुमार तिथे पाणी भरायला येतो आणि त्या आवाजाचा वेध घेऊन दशरथ बाण सोडतो आणि तो ह्या ऋषिकुमाराला लागतो आणि त्याला लागल्याबरोबर तो ओरडतो. आणि मग दशरथाला लक्षात येतं आपल्याकडनं चूक घडली, त्याला अतिशय वाईट वाटतं. तो पटकन पळत तिथे जातो. किती वेगळी गोष्ट आहे बघा ही. आपल्याकडे कसं आहे आजकाल की समजा गाडीमधून जाताना जर कुणाला धक्का लागला आणि पडलं खाली तर गाडी चालवणारी व्यक्ती तिथून पटकन पळून जाते. हे आता सध्याचं चित्र आहे. पण आपल्याला काय दिसतं की दशरथ राजाकडून ज्याला बाण लागलेला आहे तिथे हा पटकन जातो आणि त्याची सगळी चौकशी करतो आणि त्याची हा जो तपस्वी आहे तर हा ऋषिकुमार तपस्वी जो आहे तो म्हणतो की तू एका बाणानं मलाच नाही तर माझ्या बरोबर माझ्या आई वडिलांना पण मारले, कारण ते 2 जण तिथे आश्रमात आहेत आणि अंध आहेत आणि आता माझ्याशिवाय त्यांच्याकडे बघणारं कोणी नाही, तर त्यांचाही आता मृत्यू ठरलेलाच आहे. तर तू आता एवढं एक काम कर दशरथा की एवढं पाणी घेऊन जा आणि त्यांना माझं हे अमुक असं झालंय असं सांग. तर मग दशरथ आणि इथे गंमत अशी आहे की ह्याला ऋषिकुमार म्हटलंय, ह्याला तपस्वी म्हटलंय, पण ह्याची आई जी आहे ती शूद्र वर्णाची आहे आणि ह्याचे वडील जे आहेत ते वैश्य वर्णाचे. इतका म्हणजे आपल्याला कल्पना येत नाही की त्यावेळेचा समाज कसा असेल की तिथे आपल्याला असं दिसतं की कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला दिसत नाही इथे. की आपल्याला असं वाटतं की हा ऋषिकुमार आहे किंवा तपस्वी आहे म्हणजे ब्राह्मण वर्णाचा आहे, तर तसं इथे आपल्याला दिसत नाही.
दशरथ तिथे जातो आणि त्याला अर्थातच त्याच्या श्रावण बाळाच्या वडिलांकडनं शाप मिळतो. तर ही कथा पण रामायणामध्ये कुठे येते की जेव्हा राम घर सोडून निघून गेलेला आहे वनवासात आणि त्यावेळेला दशरथ तडफडत आहे, तळमळत आहे आणि त्याचे आता प्राण जाणार आहेत, त्यावेळेला तो अधनमधन जेव्हा शुद्धीवर येतो, तेव्हा एकदा शुद्धीवर आल्यावर तो कौसल्येला सांगतो की लहानपणी मी जेव्हा तरुण होतो, माझं लग्न व्हायचं होतं, त्याच्या आधीची ही कथा आहे कौसल्ये. माझ्या हातनं हे असं पाप घडलं होतं आणि म्हणून माझा मुलगा माझ्यापासून दूर गेलेला आहे. ही कथा त्यावेळेला येते. किंवा अहिल्याची जी कथा येते, आपल्याला माहिती असलेली कथा अशी आहे की राम तिथे जातो आणि तिथे शिळा होऊन पडलेली आहे अहिल्या आणि तिला पाय लावल्यावर ती परत जिवंत स्त्री होते, अशी आपल्याला कथा माहिती आहे. पण वाल्मिकी रामायणामधली जी अहिल्या आहे ती योगिनी आहे, तपस्वी आहे. ती अत्यंत चंद्रासारखी सौम्यपणे प्रकाशणारी आहे. आणि राम आणि लक्ष्मण जेव्हा त्या आश्रमात जातात, गौतम ऋषींच्या आश्रमात जातात, तेव्हा ह्या अशा अहिल्याला पाहून ते अहिल्याला नमस्कार करतात. म्हणजे पदस्पर्श आहे, पण तो पदस्पर्श कोणी केला तर राम आणि लक्ष्मणानं अहिल्याच्या पावलांना स्पर्श केलेला आहे. ही कथा वाल्मिकी रामायणामध्ये. अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये दिसतात. आणि रामायणाची जी मुख्य शिकवण जर का आपल्याला पाहिजे असेल तर त्याची शिकवण म्हणजे नीतिशास्त्र आहे. की त्याच्यामध्ये नीतिशास्त्र ही खरं तर इतकी वृक्ष गोष्ट आहे की चांगलं वागावं, आई वडिलांचं ऐकावं असं सांगितलं तर ते नीतिशास्त्र. पण ते इतकं वृक्ष आहे, ते अत्यंत सुंदर कथेमध्ये गुंफून आपल्या समोर उदाहरणं ठेवलेली आहेत. आपल्याला कुठेही राम असं म्हणत नाही किंवा वाल्मिकी असं म्हणत नाहीत की वडिलांचं ऐकावं, पण त्यांच्या त्या कथेमध्ये आपल्याला असं दिसतं की राम वडिलांच्या आज्ञेचं पालन करत किंवा कुठलाही दिलेला शब्द पाळणे. हे वाल्मिकी रामायणात असं कुठे म्हटलेलं नाहीये, पण आपल्याला रामायणाच्या गोष्टीमध्येच दिसतं की प्रत्येक जण शब्द पाळत आहे. की दशरथानं विश्वामित्रांना दिलेला शब्द असू दे, नाहीतर कैकेयीला दिलेला शब्द असू दे, की तो पाळलेला आहे. किंवा रामानं सुग्रीवाला दिलेला शब्द की मी तुला मदत करीन तुझी बायको परत मिळवायला, राज्य परत मिळवायला. किंवा भरतानं रामाला दिलेला शब्द आहे. हे आपल्याला असं दिसतं की सगळेजण दिलेला शब्द पाळणारे आहेत. त्याच्यामध्ये रामायणामध्ये कौटुंबिक मूल्य शिकवलेली आहेत, राजधर्म शिकवलेला आहे. रामाचा आणि भरताचा संवाद आहे. भरत जेव्हा चित्रकूटला येतो रामाला भेटायला, त्यावेळेला राम इतकं सुंदर वर्णन आहे, काय प्रेम आहे भावाभावांचं. जेव्हा भरत येतो तर भरत एकतर रामाला फार दिवसांनी पाहतोय. तो आधी गेलेला आहे आजोळी आणि त्यानं रामाला जे पाहिलेलं आहे ते नेहमी राजपुत्राच्या वेशात पाहिलेलं आहे. पण इथे जेव्हा तो बघतो की राम थोडासा कृश झालाय, त्याचा रंग थोडासा काळवंडलेला आहे आणि तो अनेक दिवस वनवासात राहतोय, त्याच्या दाढी जटा वाढलेल्या आहेत, त्यानं जटा डोक्यावरती धारण केलेल्या आहेत आणि त्याचं ते रूप पाहून भडभडून येतं भरताला. आणि तो म्हणजे त्याचा जो प्रवेश आहे रामाच्या त्या परिसरात, त्या पर्णकुटीच्या परिसरामध्ये, तो डोळ्यातनं अश्रू ओघळतच त्याचा तो प्रवेश आहे. आणि भरताला पाहिल्यावर रामाला इतका आनंद होतो, राम त्याला आलिंगन देतो, त्याचा जवळ घेतो आणि ते मांडीवर बसवून घेतो त्याला आणि त्याला मांडीवर बसवून घेऊन त्याची चौकशी करतो की कसं चाललेलं आहे भरता, तू राज्य नीट करत आहेस ना, तू मंत्र्यांच्या सल्ल्यानं वागत आहेस ना, तू राज्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुझ्या बायकोच्या कानावर घालतोस ना, तिचा पण काय मत आहे ते तू जाणून घेतोस ना, राज्यातल्या आपल्या ज्या कृषी मंडळी आहेत ते सुरक्षित आहेत की नाही त्यांची तू काळजी घेतोयस ना, राज्यातल्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्या सुरक्षित आहेत की नाही. एवढंच नाही तर आपल्या राज्यातले जे प्राणी आहेत, जंगलातले जे प्राणी आहेत आणि वृक्ष जे आहेत त्यांचं सुद्धा तू संरक्षण करतोयस की नाही, आणि तुझी हेर व्यवस्था कशी आहे, इतकी चौकशी केलेली आहे रामानं. त्याच्यामधनं आपल्याला कळतं की राजधर्म काय, राज्य कसं करावं, रामराज्य कसं असलं असेल, राम जेव्हा राजा होईल तेव्हा तो कसं राज्य करेल हे आपल्याला त्या संवादातून कळतं. त्यानंतर रामाचे जे लिडरशिप स्किल्स आहेत, मॅनेजमेंट स्किल्स आहेत, अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
हा रामायणाच्या काळातला भारत कसा असेल हे सगळं आपल्याला वाल्मिकी रामायणातून दिसतं की रामाचा प्रवास कसा असेल. तर रामायण हे जे आहे हे असं उत्तर दक्षिण असं घडत आहे की उत्तरापथ आणि दक्षिणापथ जो आहे त्याच्यातल्या दक्षिणापथावरती हे सगळं रामायण घडत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं की नंतरच्या काळामध्ये भरताची मुलं आणि रामाची मुलं यांनी 4 नगरी वसवल्या. ह्या 4ही नगरी आता पाकिस्तानमध्ये आहेत. पण भरताची जी मुलं आहेत तक्ष आणि पुष्कल यांनी तक्षशिला आणि पुष्कलावती या 2 नगरी वसवल्या. तर लव आणि कुशानं लवपूर आणि कुशपूर या 2 नगरी वसवल्या. त्यांची नावं आता लाहोर आणि कसूर अशी आहेत. ह्या दोन्ही पाकिस्तानमध्ये आहेत या नगरी. वाल्मिकी रामायण हा ग्रंथ जो आहे त्याचा इतका प्रचंड प्रभाव आहे आपल्यावरती, त्याचा इतका इम्पॅक्ट आहे की आपण आपलं जीवन रामायणाशिवाय इमॅजिनच नाही करू शकत. त्याचा प्रभाव कुठे कुठे आहे ह्या संस्कृत जो ग्रंथ आहे वाल्मिकी रामायण त्याचा प्रभाव आपण एक क्विकली बघूया. एक प्रभाव म्हणजे आपले सण जे आहेत ते आपण रामाचा जन्म साजरा करतो तसंच सीतेचा जन्म पण साजरा केला जातो. नेपाळ, बिहार आणि उत्तर प्रदेश, दक्षिण उत्तर प्रदेश हा जो भाग आहे तिथे जसे रामाचे भक्त आहेत तसे तिथे सीतेची भक्ती करणारा पंथ आहे. आणि तिथे सीता नवमी हा मोठा सण आहे. विवाह पंचमी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला राम आणि सीतेचा विवाह झालाय, जानकी विवाह झालाय, तर तो सण साजरा केला जातो. विजयादशमीला रावणाचा वध केलाय म्हणून आनंदानं विजयादशमी आपण साजरी करतो. दिवाळीतल्या पाडव्याला राम परत आलेला आहे अयोध्येत म्हणून आनंद साजरा करतो. त्याच्याशिवाय हनुमानाची जयंती आहे आणि वाल्मिकींची पण जयंती जी कोजागिरी पौर्णिमेला असते ती पण साजरी केली जाते. आपल्याला ह्या सगळ्यांची मंदिरं दिसतात, रामाची, लक्ष्मणाची, सीतेची आणि त्याचबरोबर वाल्मिकींची सुद्धा मंदिरं भारतामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतात. वाल्मिकींचं एक मंदिर लाहोरला पण आहे आणि तिथे अजूनही पूजापाठ चालत असतो. रामायणाचा प्रभाव हा फक्त भारतातच आहे असं नाही, तर तो भारताबाहेर सगळीकडे पसरलेला आहे. आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे तर भारताचाच भाग होते, त्यामुळे तिथे रामायण असणं म्हणजे काही आश्चर्य नाही त्याच्यामध्ये. तिथे रामायण पोचलेलंच होतं. पण आपल्याला असं दिसतं की त्याच्याही पलीकडे की तिबेटमध्ये, चीनमध्ये, मंगोलियामध्ये, जपानमध्ये रामायण पोचलेलं आहे. आणि खालीचे हे जे सगळे देश आहेत की ज्याच्यामध्ये श्रीलंका अर्थातच रावणाचा देश आहे, तिथे सुद्धा रामायण माहिती आहे. आणि थायलंड आहे, बर्मा आहे, कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स पर्यंत आणि खाली इंडोनेशिया आणि बाली पर्यंत रामायण पोचलेलं. ह्या सर्व ठिकाणी संस्कृत जे वाल्मिकी रामायण आहे त्याचं तिथले ट्रान्सलेशन्स आहेत, तिथल्या भाषेतले ट्रान्सलेशन्स या सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. की उदाहरणार्थ लाओस देशामध्ये एक फ्रालाम नावाचं रामायण आहे. फ्रा म्हणजे श्री, तर श्री लक्ष्मण, लखनचं लख, तर श्री लक्ष्मण श्रीराम अशा नावाचं तिथलं रामायण आहे. मलेशियामध्ये सेरीराम आहे. त्याच्यानंतर कंबोडियामध्ये रामकीर्ती नावाचं रामायण आहे. म्यानमारमध्ये आहे. त्यानंतर इंडोनेशियामध्ये एक सुमनांतक नावाचं काव्य आहे, महाकाव्य आहे. आणि हे जे काव्य आहे ते अजय आणि इंदुमती यांच्या कथेवरती आहे. तर वाल्मिकींचं रामायण जे आहे त्याच्यामधनं स्फूर्ती घेऊन अनेकांनी रामायण लिहिलं. त्यात कालिदास पण आहे. कालिदासानं रघुवंश लिहिलाय आणि त्याच्यामध्ये रघुवंशातल्या अनेक राजांची कथा आली आहे, त्याच्यामध्ये रामाची पण कथा आली. तर रघुवंशामध्ये दशरथ राजाचे वडील अजय आणि त्यांची अत्यंत सुंदर पत्नी इंदुमती यांची कथा आली आहे. आणि ही जी इंदुमती आहे ती लावण्य सुंदरी आहे. एक दिवस अजय आणि इंदुमती समुद्राच्या काठावरती फिरत असताना स्वर्गातनं एक पुष्प पडतं इंदुमतीच्या अंगावर आणि त्यांना तिचा मृत्यू होतो. आणि त्यानंतर अजयनं केलेला विलाप, त्यानं केलेला शोक आणि त्याच्यातच त्याचा झालेला मृत्यू आणि त्याच्यानंतर दशरथाचा झालेला राज्याभिषेक अशी कथा रघुवंशामध्ये येते. त्या कथेवर आधारित सुमनांतक नावाचे एक महाकाव्य इंडोनेशियामध्ये लिहिलं गेलेलं आहे. अनेक शिलालेख आहेत या सगळ्या भागामध्ये की जिथे रामाचा
रामायणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. आणि फक्त वाल्मिकींच्याच रामायणाचा उल्लेख येतो असं नाही, तर इथल्या शिलालेखांमध्ये नागपूरला होऊन गेलेला एक राजा आहे, त्याचं नाव आहे प्रवरसेन. ह्या प्रवरसेनानं अत्यंत मोठा राजा होता तो, आणि ह्या प्रवरसेनानं प्राकृत भाषेमध्ये रामायण लिहिलं. की वाल्मिकींचं संस्कृत रामायण त्यानं प्राकृतमध्ये लिहिलेलं आहे, आणि रावण वह असं त्याचं नाव आहे, म्हणजे रावणाचा वध. तर हे रामायण सुद्धा अतिशय प्रसिद्ध होतं, आणि हा जो राजा आहे प्रवरसेन, त्याची कीर्ती पण अतिशय दूरदूर पर्यंत पसरलेली होती. आता ही बात वेगळी आहे की आपल्याला मुघलांच्या शिवाय इतर कुठले राजे माहिती नाहीत, पण भारतातला हा जो प्रवरसेन नावाचा राजा होता त्याची कीर्ती किती दूर पसरली होती, तर कंबोडिया मधल्या एका शिलालेखामधला राजा म्हणतो की मी त्या प्रवरसेनासारखा आहे. थायलंड मधला एक मुस्लिम राजा म्हणतो की मी रामासारखं राज्य केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला अनेक शिलालेखांमध्ये रामाचा आणि रामायणाचा उल्लेख मिळतो. आणि ही जुनी गोष्ट नाही, हे अगदी आत्ता प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत बालीमधून, आणि ही दोन्ही पुस्तकं रामायणावरती आहेत. म्हणजे हे रामायण लिहिणं, रामायण सांगणं हे कंटिन्युअस आहे. हे एक नांगरताना सीता सापडली हे चित्र आहे. हे बँकॉकचं मंदिर आहे, हे मंदिर आहे बुद्धाचं, आणि ह्या बुद्ध मंदिराच्या पूर्ण भोवतीनं रामायणातली चित्र आहेत, त्याच्यातलं हे एक चित्र आहे. आपल्याला भारतातला जो बौद्ध धर्म माहिती आहे तो वेगळा आहे, आणि ह्या सर्व ठिकाणी पोचलेला बौद्ध धर्म जो आहे तो बौद्ध आणि हिंदू मिक्स असा तो धर्म आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे जशा हरिहराच्या मूर्ती असतात तशा तिथे शिवबुद्धच्या मूर्ती मिळतात, किंवा आपल्याकडे जशी ब्रह्मा विष्णू महेशची त्रिमूर्ती मिळते तशी तिथे ब्रह्मा विष्णू महेश आणि बुद्ध अशी चतुर्मुख मूर्ती आपल्याला ह्या आग्नेय देशांमध्ये मिळते. तर हे बुद्ध मंदिरात असलेली रामायणाच्या चित्रांपैकी एक चित्र. त्यानंतर आपल्याकडे जशी रामलीला चालते किंवा दशावतारी नाटकं जी चालतात किंवा यक्षगान चालतं ह्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये, कथकली चालतं केरळमध्ये, ठिकठिकाणी आपल्याकडे रामायण सांगितलं जातं वेगवेगळ्या पद्धतीनं. तसं इंडोनेशियामध्ये हा एक पपेट शो आहे वयांग कुलित नावाचा, तर ह्याच्यामध्ये पण रामाची कथा सांगितली जाते. लोककला इथे सगळ्या, इथल्या सगळ्या स्टॅम्प्स वरती रामाची चित्र दिसतात, रामायणातली चित्र दिसतात. ही जी मूर्ती आहे राम आणि सीतेची, ही बाली मधल्या बॉटनिकल गार्डन मध्ये, तिथे अनेक मूर्ती आहेत रामायणातल्याच, त्याच्यापैकी ही अतिशय सुंदर मूर्ती आहे. आणि हे दोघ जण जे आहेत हे रामायण बॅले मधले राम आणि सीतेचा अभिनय करणारे हे नट आहेत. रामायण फक्त पूर्वेलाच पोचलं असं नाही, पश्चिमेला सुद्धा गेलं. भारतामध्ये जे जे कोणी आले त्या सगळ्यांना वाल्मिकी रामायणानं भुरळ घातली. मग त्याच्यामध्ये मुघल जे आहेत त्यांच्यावर पण रामायणानं भुरळ घातलेली होती, आणि आपल्याला असं दिसतं की मुघल काळामध्ये 23हून अधिक भाषांतर झाली रामायणाची, आणि तेव्हा सुरुवात झाली खरं तर. आणि रामायणाची फारसी भाषांतर झालेली आहेत ती 23 पेक्षा जास्त आहेत. 40हून अधिक मुसलमान कवींनी रामायणाचं भाषांतर केलेलं आहे, उर्दूमध्ये केलेलं आहे, फारसीमध्ये केलेलं आहे, अरबीमध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये अकबरानं करून घेतलेलं एक भाषांतर आहे ते म्हणजे दास्ताए राम ओ सीता. तर हे फारसी रामायण आहे, आणि हे ज्या कवीनं लिहिलेलं आहे तो कवी मुसलमान, तो 12 वर्ष बनारसला राहिला, तिथे तो संस्कृत शिकला, रामायण त्यानं ओरिजिनल वाचलं, आणि मग त्यानं हे भाषांतर केलेलं आहे. तर लोकांनी प्रचंड कष्ट घेऊन रामायणाची भाषांतर केली आहेत. अशा लोकांमध्येच अजून एक आहेत फादर कॅमेल बुल्के. तर हे एक मिशनरी आणि डच माणूस हा भारतात आला, आणि भारतात येऊन रामायण वाचायला लागल्यावर त्यांनी सगळी मिळतील ती रामायण वाचली. संस्कृत मधली अनेक रामायण वाचली, प्राकृत मधली वाचली, जैन रामायण वाचली, बौद्ध रामायण वाचली, सिख रामायण वाचलं. त्याच्यानंतर ही आग्नेय देशांमधली जी रामायण आहेत ती रामायण वाचली, तिबेट मधलं, मंगोलिया मधलं,
जपानमध्ये 2 रामायण आहेत. त्यांनी अशा अनेक रामायणांचा अभ्यास करून थिसिस लिहिली आणि ती थिसिस होती रामकथा उत्पत्ती आणि विकास. हिंदी भाषेमध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे आणि ही भारतातली पहिली हिंदी PhD ची थिसिस आहे. आवाज बारीक झालाय का तुमचा एकदम? अच्छा, ऐकू येतंय का आता? ऐकू येतंय? चांगलाय. अच्छा, ओके, थँक्यू. येतंय व्यवस्थित ऐकायला येते. ओके, थँक्यू. तर अशा प्रकारे आपल्याला दिसतं की हे फादर कॅमिल बुल्के जे होते त्यांनी 1948 मध्ये त्यांची थिसिस सबमिट केली आणि ही थिसिस हिंदीमध्ये होती. तेव्हा युनिव्हर्सिटीने सांगितलं की नाही, आम्ही फक्त इंग्लिश थिसिस एक्सेप्ट करतो. त्यावेळेला ह्या फादरनी सांगितलं की आता भारत स्वतंत्र झालेला आहे आणि आता अशी गरज नाही की प्रत्येक गोष्ट इंग्लिशमध्ये असायला पाहिजे, असं त्यांनी पटवून दिलं आणि त्यामुळे पहिली थिसिस जी आहे भारतातली ती रामायणावर. पहिली भारतीय भाषेतली थिसिस, PhD ची थिसिस रामायणावर आहे. पहिलं संगीत नाटक रामायणावर आहे. पहिला चित्रपट जो आहे तो हरिश्चंद्र तारामतीवरती जो आहे तो पण रामाच्या वंशातलाच राजा आहे, रघुवंशातला राजा आहे. त्याच्यानंतरचा जो पिक्चर आलेला आहे तो लंका दहन, तो पण रामायणावरती आहे. कुठलीही गोष्ट आपण काढून पाहिली तरी आपल्याला दिसेल की त्या प्रत्येक ठिकाणी रामायणाच्या शिवाय कोणतीही कला ही आपल्याला भारतामध्ये त्या कलेचा विकास झालेला दिसत नाही. कुठलीही कला घेतली तरी त्या कलेमध्ये आपल्याला रामायण दिसतं. हे इथे जे नाणं दिसतंय हे नाणं अकबरानं काढलेलं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला असं दिसतं की राम आणि सीता, रामाच्या डोक्यावरती हे आहे, क्राऊन आहे आणि त्याच्या मागे दोन्ही हातामध्ये कमळ घेतलेली सीता आपल्याला दिसते. तर हे अकबराच्या अगदी शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या 2-3 वर्षात हे पाडलेलं नाणं आहे. त्यानंतर चीन मधल्या ज्या गुहा आहेत त्याच्यामध्ये पण रामायणातली काही चित्र दिसतात. तर हे चित्र जे आहे ते दशरथ राजा हरण आहे असं समजून बाण मारतो आणि त्या श्रावण बाळाला लागतो, ह्या कथेचं हे चित्र आहे आणि हे चित्र आहे चीन मधल्या एका गुहेमध्ये. आणि अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे दिसतं रामायण. अगदी अलीकडच्या काळात आपल्याला अमेरिकेतली एक शाळा आहे मॅडोना स्कूल नावाची, माउंट मॅडोना स्कूल, तिथे मागची 40 वर्ष शाळेतली मुलं रामायण सादर करतात, रामायण बॅले म्हणून सादर करतात आणि अतिशय सुंदर ओपेरा अशा प्रकारामध्ये रामायण इथे सादर केलं जातं. 4 दिवसाचा हा कार्यक्रम असतो. आपल्याकडे जशी रामलीला 10-10 दिवस चालते तसं इथलं रामायण 4 दिवसांचं चालतं आणि त्या शाळेमधल्या सगळ्या मुलं त्या रामायणामध्ये भाग घेतात आणि सगळी लोक ते रामायण पाहायला येतात. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण जगभर वाल्मिकींचं रामायण पोचलेलं दिसतं आणि वाल्मिकी रामायणाचा आपल्या मनावरती असलेला जो इम्पॅक्ट आहे भारतीय लोकांच्याच नाही तर हा जो सगळा प्रदेश आपण पाहिला, ह्या संपूर्ण प्रदेशातल्या लोकांवरती, त्यांच्या कलांवरती जो परिणाम आहे तो काय बरं शब्दात सांगताच येत नाही, त्या पलीकडेचा असं हे वाल्मिकी रामायणांचं प्रभाव आपल्या सगळ्यांवरती आहे. आणि ही आता शेवटची माझी प्रमोशनल स्लाइड आहे. अगदी रिसेंटली माझं हे पुस्तक प्रकाशित झालंय, रामकथामाला नावाचं, आणि ह्याच्यामध्ये रामायण ह्या ग्रंथाच्या दिग्विजयाची ही कथा आहे. ह्याच्यामध्ये या पुस्तकाचा नायक राम नाहीये तर रामायण ह्या पुस्तकाचा नायक आहे आणि वेगवेगळ्या देशातली, वेगवेगळ्या भाषातली, वेगवेगळ्या धर्मातली रामाची कथा वेगवेगळ्या कलांमधून, नृत्यातून असेल, चित्रातून असेल, कशी व्यक्त झालेली आहे याचा एक मागोवा घेणारं हे पुस्तक आहे. तर हे पुस्तक पाहिजे असेल तर विवेकानंद केंद्राला मध्ये मिळेल किंवा माझ्याकडे पण हे पुस्तक उपलब्ध आहे. तर इतकं बोलून मी थांबते